तुमच्यासोबत असं कधी झालंय का? पोस्ट ऑफिसला तुम्ही गेलात आणि तुम्हाला कळलं तुमचं खातं फ्रीज झालंय, पैसे अडकलेत, मग आता काय? काळजी करू नका, उपाय अगदी सोपा आहे. पोस्ट ऑफिसने नवा नियम काढलाय. मॅच्युरिटी नंतर 3 वर्ष बंद किंवा एक्सटेंड न केलेली खाती आता थेट फ्रीज होतील. ही प्रक्रिया वर्षातून 2दा 1 जुलै आणि 1 जानेवारीला केली जाईल. यामध्ये TD, MIS, NSC, SCSS, KVP, RD आणि PPF खाती येतात. एकदा खातं फ्रीज झालं की पैसे काढणं, जमा करणं आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन काहीच शक्य नाहीये. पण चांगली बातमी म्हणजे हे खातं पुन्हा अनफ्रीज करता येतं. फक्त या स्टेप्स फॉलो करा. पोस्ट ऑफिसला भेट द्या, पासबुक किंवा प्रमाणपत्र प्लस KYC डॉक्युमेंट्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर द्या. अकाउंट क्लोजर फॉर्म SB7A तो भरा. अकाउंट डिटेल्स आणि कॅन्सल चेक पासबुकची प्रत जमा करा. पडताळणी झाल्यावर तुमचं खातं अनफ्रीज होईल आणि मॅच्युरिटी रक्कम थेट पोस्ट ऑफिस किंवा बँक अकाउंटमध्ये जमा केली जाईल. म्हणूनच आजच तुमच्या खात्याचे स्टेटस तपासा आणि कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महामनी सोशलला फॉलो करायला विसरू नका.